जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले खाकी बातमी बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या उल्हासपूर्ण आनंददायी आणि तेजस्वी अशा या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी आपण नंदुरबार जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2017ची टाकलेली आहे। तुम्ही अजूनसुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करू शकता। तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 1, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1948 मध्ये शोधला? ऑप्शन ए बार्थोलोम डायस, ऑप्शन बी वास्को द गामा, ऑप्शन सी फर्डिनांड मॅगेलस, ऑप्शन डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये जरूर टाईप करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आता जस्ट ही क्वेश्चन पेपर आपण अपलोड केली आहे। या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ती डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपण रोजगार नोकरी संदर्भ नावाचा पेपरसुद्धा रेग्युलर बेसिसवर अपलोड करत आहोत। तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याचा तुम्हाला काही फायदा होतोय का ते कमेंटमध्ये जरूर टाईप करा, म्हणजे मला ते पेपर रेग्युलर अपलोड करायला थोडा उत्साह निर्माण होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आपली जी भरती आहे तर त्याच्याबद्दल ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, आनंददायी बातमी आहे। तर विनोद पाटील यांनी वक्तव्य जे केलं आहे ट्विटरवर ते आपण वाचूया। 27 तारीख रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी न्यायालय क्रमांक 8 प्रकरण क्रमांक 2 ठेवण्यात आलेली आहे। जयश्री पाटील सदावर्ते विरुद्ध राज्य सरकार, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि विनोद पाटील स्थगिती उठवण्यासाठी या दिवशी प्रयत्न केले जातील। म्हणजे 27 तारखेला स्थगिती उठवण्यासाठी हे प्रयत्न होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, कारण दिवाळी अखेर तुम्हाला जी मोठी जाहिरात पोलीस भरती डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये येणार आहे त्याच्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। दुसरं म्हणजे पॉझिटिव्हली आपण घेण्याचं कारण म्हणजे आपले राज्याचे जे गृहमंत्री आहेत अनिल देशमुख, ते खूप सकारात्मक व्यक्ती आहेत। त्यांच्या वक्तव्य त्यांच्या ट्विटरवरून आपल्याला लक्षात येतं। बघा आता वर्दीतील स्त्री शक्ती त्यांच्याबद्दल त्यांनी जे काढलेले गौरवोद्गार जे आहेत तर ते आपण पाहूया। भक्ती, शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरू असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्री शक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस नाईक विद्या कोडेकर यांच्यासाठी त्यांनी केलेलं हे ट्विट आहे। तर त्या ठिकाणी विद्याताईंनी काय केलं आहे ते आपण समजून घेऊयात। तर वर्दीतील स्त्री शक्ती विद्या लक्ष्मण कोळेकर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेतील पोलीस नाईक विद्या कोळेकर यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींसाठी तर मैदान तयार करून देण्याची भरीव योगदान दिले आहे। तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करता यावी, ग्राउंडची तयारी करता यावी, तर त्यासाठी त्यांनी जी काय आहे मैदान तयार करून दिलेलं आहे। तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि यासाठी ही जी बातमी आहे त्यांनी स्वतः ट्विट केलेली आहे गृहमंत्री। तर आपण पाहू शकतो की भरती 100% होणार आणि याच वर्षी त्याची जाहिरात येणार, यासाठी धावपळसुद्धा सुरू आहे। तर बघूया त्यांनी काय ट्विट केलं आहे त्यांच्याबद्दल। पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांना मैदान तयार करून देण्यासाठी भरीव योगदान दिले। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक युवतींसाठी कोळेकर यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला अभिमान आहे। तर ही खूप महत्त्वाची बाब आहे मित्रांनो। दिवाळी अखेर जाहिरात ही येणार म्हणजे येणारच मित्रांनो। पोलीस डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते पोलीस कॉन्स्टेबलची। तर त्यांच्यावर ती भरती जी आहे ती भरती 100% येणार मित्रांनो, कारण आपले राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा जो कल आहे त्या दृष्टीने दिसतो आहे। या ठिकाणी त्यांचं एक ट्विट अजूनसुद्धा बघू शकता 14 तासांमध्ये आलेलं। मुंबई पोलीस दलातील नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई नासिर शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कॅन्सर रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदान केले। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते काळजीवाहू आपले गृहमंत्री आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओ पाहिले नाही त्यांच्यासाठी मित्रांनो, कंपनी निवड संदर्भातली जी काही अपडेट आहे ती आपल्याला 23 ऑक्टोबर रोजी समजणार आहे। तर 23 ऑक्टोबर म्हणजे परवाच्या दिवशी आपल्या चॅनलवर याच्याबद्दल सर्वात आधी माहिती देण्यात येईल।
विद्यार्थी मित्रांनो, निराश होऊ नका, जास्तीत जास्त मेहनत करा, म्हणजे यश हे तुमच्याच पदरी पडेल मित्रांनो. जर तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घेतली, ग्राउंडवर जास्तीत जास्त कसरत केली, त्यानंतर अभ्यास जास्तीत जास्त केला, सर्वच गोष्टी आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ग्राउंडबद्दल तुम्ही तयारी करायला पाहिजे. त्यासाठी मी मोटिवेशन म्हणून तुम्हाला 2-3 दिवसांनी एक व्हिडिओद्वारे तुम्हाला मोटिवेट करतो. त्यानंतर तुमचा अभ्यास जो आहे, परीक्षेचा अभ्यास तो 100% व्हावा, यासाठी आपण संपूर्ण क्वेश्चन पेपरसुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला आहे टेलिग्राम चॅनलला. एवढं कोण करतं मित्रांनो, तेही फ्री ऑफ कॉस्ट. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही निगेटिव्ह लोक आहेत, ते निगेटिव्ह गोष्टी करत राहतील टाईप करण्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपली ही व्हिडिओ संपेल, त्याच्याखाली काही विद्यार्थी कमेंट्स करतील, निगेटिव्ह कमेंट्स, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो हा प्रोडक्टिव्ह वेळ आहे, तो याच्यामध्ये वाया न घालता जर तुम्ही ग्राउंडवर किंवा लायब्ररीमध्ये अभ्यासामध्ये घालवला तर तुमच्यासाठी ते जास्त योग्य ठरणार आहे. बाकी ज्याची त्याची मर्जी, जो तो त्याच्या परीने कार्य करत राहतो. तुमच्यासाठी मी चांगल्या प्रकारच्या ज्या काही आहेत अभ्यासाबाबतच्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड करता येतील, त्या सर्वच गोष्टी आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करतो व तुम्हाला जेवढं मोटिवेट करता येईल तेवढं मी मोटिवेट करतो. आशा करतो या संपूर्ण माहितीचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झाला असेल आणि नवीन अशाच प्रकारची चांगली व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर पॉझिटिव्ह कमेंट करा. धन्यवाद.